कोल्हापूर शहरातील रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाईट्सचा ठेका एका खासगी कंपनीला देण्यात आलाय. मात्र संबंधित कंपनीकडून अजिबात देखरेख केली जात नसून फक्त बिलं उचलली जात आहेत. शहरातील सुमारे 1700हून अधिक स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असल्यानं शहरातील रस्त्यांवर काळोखाचं साम्राज्य पसरलंय. त्यामध्ये स्टेशन रोड, स्टार बाजार समोरील उड्डाणपुलासह शहरातील काही मुख्य रस्त्यांचा समावेश आहे. यामुळे शहरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. बंद पडलेल्या स्ट्रीट लाईटची अनेक वेळा मागणी करूनही दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना दिलंय. अंधार शहरात काय कोल्हापूर सारखं उच्च आपण म्हणतो की आमचं कोल्हापूर अभिमानानं सांगतो. रात्रीच्या वेळी आपण जाऊन बघितलं तर ह्याच कोल्हापूरमध्ये वेगवेगळे अंधाराच्या ठिकाणी ना अवैध धंदे चालतात. कुणाची चेन स्नॅचिंग होत आहेत, महिलांना फिरणं अवघड झालेलं आहे आणि ह्यावर लवकरात लवकर तोडगा काढा. जी कोणी संबंधित कंपनी असेल त्यांच्याकडे पाठपुरावा करणं अतिशय गरजेचं आहे. दिवे लावणं गरजेचं आहे. जिथे खांब नाही तिथे खांब बसवणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे. ती कंपनी त्यांना आम्ही बोलून घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे अतिरिक्त आयुक्तांनी आणि लवकरात लवकर तोडगा काढू. पण आमचं त्यांना हीच विनंती राहिलेली की त्या कंपनी सोबत आम्हालाही बोलून घ्या, आमची मिटिंग करून द्या. जर तुमच्याकडून होत नसेल तर आम्ही शिवसेनेच्या भाषेमध्ये त्यांना कोल्हापूर महानगरपालिकेनं येत्या 8 दिवसात मागणीची दखल न घेतल्यास आणीबाणी काळ जाहीर करून महापालिकेला दिवे देण्यासाठी जनतेला आवाहन करणार असल्याचा इशारा महेश उत्तुरे यांनी दिलाय. कोल्हापूर शहरात साधे आपण दिवे लावू शकत नाही. दिव्यासाठी मॅन पॉवर नाही. आपल्या शहरात गेली 1 वर्ष झालं 1700 दिवे. का आपण मेहरबान आहे? कोल्हापूर महानगरपालिकेला महाराष्ट्रातल्या महापालिकेला नेम वेगळा आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा नेम वेगळा आहे का? का त्या ठेकेदाराला कुणाची मेहरबानी आहे त्या ठेकेदारावर? या संबंधित ठेकेदाराला दर महिन्याला आपण लाईट सेव्हिंग मधनं 40 ते 45 लाख रुपये दिले जातात. आतापर्यंत त्याला 15 कोटी रुपये दिलेले आहेत. पण शहरात 1 वर्ष झालं 1700 दिवे बंद आहेत. ह्याचा कोण बघणार आहे का नाही? या गोष्टीकडे दुर्लक्ष किती दिवस करणार कोल्हापूर शहरात? जनता कुणाकडे हाक मागणार? ना कोल्हापूर शहराच्या कुठल्या निवडणुका होतात, स्थानिक स्वराज्याच्या होत नाहीत. तिथं नगरसेवक येऊन विचारतील. ह्याच्या आधी नागरिकांना जाता येत होतं. आता तर पूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात दिलाय. जनतेला भेटायला वेळ नाही. अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर मटेरियल नाही. ठेकेदार म्हणतात फोन केल्यानंतर आम्हाला पैसे मिळाले नाहीत. पण जातात कुठं पैसे? शहराचा प्रश्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या ही ACL कंपनी सगळ्या राज्यभर आहे. पुण्यात कशी चालली सुविधा, नाशिकमध्ये कशा चालू आहेत, कोल्हापूरमध्येच ज्या ठेकेदारांना काम करण्यासाठी येतात त्या कोल्हापूरमध्येच का प्रश्न निर्माण होतात? ह्याचा प्रशासनानं दखल घेतली पाहिजे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, रुपाली शिंदे, विद्या गायकवाड, रुपाली जाधव, शुभांगी साळोखे, कमल पाटील, योगेश लोंढे, राऊत कांबळे आदी उपस्थित होते.